नमस्कार. मी भीमराव पाटील, राजगुरुनगर, तालुका खेड, जिल्हा पुणे. लेखक आदरणीय अरुण नवले सर, सोलापूर. लिखित गाव शिवार या पुस्तकातील एक लेख सादर करीत आहे. लेखाचं नाव सृजनाची माती. माती ही सृजनशील आहे. मातीतूनच नवनिर्माण होतं. जगातील कलांचा आणि कलाकारांचा जन्म मातीतूनच होतो. कवी, लेखक, विचारवंत, तत्ववेत्ते, शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ हे सर्व मातीतूनच निर्माण होतात. माती ही नवरत्नाची खाण आहे. सोन्याच्या खाणी मातीतच असतात. अनेक नररत्ने मातीतूनच निर्माण होतात. आपल्या मातेचाही जन्म मातीतूनच होतो. माता महान आणि मातीही महान आहे. विश्वातील सर्व सजीव व सूक्ष्मजीव तसेच वनस्पती, लता, वृक्ष, वेली यांची उत्पत्ती प्रत्यक्ष मातीच्या उदरातूनच होते. सर्व मातीतून निर्माण होऊन मातीशी एकरूप होतात. सृजनाचे सर्व सोहळे मातीपासूनच आणि मातीतच साजरे होतात. सर्व नवनिर्माणाची भूक मातीपासूनच भागते. म्हणूनच मातीपासूनच मोती पिकतात, शेती पिकते, मोत्यासारखे भरघोस पीक येते. प्रत्येकाला अन्न खायला मिळते व प्रत्येक जीवाची वाढ होते. मातीच्या पोटातच खनिजे, तेलाचे साठे, धातूचे साठे आहेत. पाणी म्हणजे जीवन. हे पाणी सुद्धा धारण करून ठेवण्याची क्षमता मातीतच आहे. मातीच्या उदरातून पाण्याच्या धारा, समृद्धीच्या धारा निर्माण होतात व देश सुजलाम सुफलाम होतो. म्हणूनच म्हटले आहे, मेरे देश की धरती उगले सोना हिरे मोती. या मातीतूनच प्रत्येक जीवाचे भरण पोषण होते. त्याच्यावर संस्कार होतात. म्हणून प्रत्येक व्यक्ती ज्या मातीत जन्माला आली त्या मातीबद्दल त्याला अभिमान वाटत असतो. म्हणूनच म्हटले आहे, जननी जन्मभूमीच्च स्वर्गादपि गरीयसी. जननी आणि जन्मभूमी स्वर्गापेक्षा प्रिय आहे. या मातीतूनच देशभक्त, महात्मे, हुतात्मे, शूरवीर, नरवीर, बलिदान करणारे सैनिक, मातृभूमीसाठी मरण पत्करणारे अमर जवान जन्माला आले. ज्यांच्या तेजस्वी विचारांचे स्फुल्लिंग आजही मनामनात तेवत आहेत. असे शूरवीर हुतात्मे राजगुरू भगतसिंग, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, बटुकेश्वर दत्त हे याच मातीतले. जगाला शांती व अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी, स्वातंत्र्यासाठी झगडणारे लोकमान्य टिळक, लाला लजपतराय, वीर सावरकर हेही याच भूमीतले. सर्व जगाला आपल्या धर्माचे तत्वज्ञान पटवून देणारे व जगात आपल्या जन्मभूमीचे, मातृभूमीचे महत्त्व पटवून देणारे स्वामी विवेकानंद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याच भूमीतले. झाशीची राणी ताराबाई, अहिल्याबाई होळकर या वीरांगना, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना जन्म देणाऱ्या जिजाऊ याच मातृभूमीतील. सीता, तारा, द्रौपदी, मंदोदरी, कौशल्या, कुंती, अहिल्या या श्रेष्ठ सप्तमाता मानल्या आहेत. त्या या समग्र संस्कृतीच्या, समग्र भारत खंडाच्या श्रेष्ठ माता आहेत. विठ्ठल रामजी शिंदे पासून बाबा आमटे यांच्यासारखे समाजसेवक इथलेच. इतिहासकार, राजकारणी, खेळाडू, क्रीडापटू, कलाकार, ऋषीमुनी, संत, सज्जन इत्यादींची थोर परंपरा या देशाला लाभली आहे. प्रभू रामचंद्र ते योगेश्वर श्रीकृष्ण यांचे आदर्श राज्य व राजनीती जगाला माहीत आहे. वेद, उपनिषद, 18 पुराणे, रामायण, महाभारत,
ज्ञानेश्वरी, दासबोध, तुकारामांची गाथा ते साने गुरुजींच्या कथा व साने गुरुजींची आई हे श्रेष्ठ मूल्य असणारं साहित्य व अमर साहित्य कृती येथीलच. पावसाच्या चिंब धारामध्ये माती भिजली की तिचा मृदगंध सर्वत्र दरवळतो. मातीतूनच कोवळे लुसलुसीत कोंब अंकुर फुटतात. जणू सोन्या रुपयाचे तुरे डोलत आहेत. रंगीबेरंगी फुलांचे ताटवे या पृथ्वीवर सुगंधाची सुखाची बरसात करतात. त्यामुळे सारे वातावरण पुलकित होते. उंच डोंगर, खोल दऱ्या, पर्वतरांगा, नद्या, वृक्ष, वेली, फुले, विविध प्रकारचे प्राणी, पक्षी हे सर्व वैभव आहे ही सारी मातीची किमया. आभाळ, माती, निसर्ग हाच परमेश्वर. यासारखे भव्य दिव्य उच्च उदात्त पवित्र महनमंगल असे दुसरे काही नाही. सृष्टीचा नजारा आपणास वेळोवेळी पाहायला मिळतो. त्यातूनच सत्य, शिव, सौंदर्याचे दर्शन घडते. परमेश्वर हा मातीच्या कणाकणातून व्यापून राहिला आहे. माती एवढी महान असताना काही माणसे दुसऱ्या माणसांना तुमची माती करू असे म्हणताना दिसतात, तेव्हा हे विधान हास्यास्पद वाटते. थोडक्यात, घ्यावे तेव्हा द्यावे असे मातीचे काही नसते. माती आणि निसर्ग आपणाला भरभरून देत असतात, तरीही आपण सर्व ओरबाडून घेऊ लागलो आहोत. कुठलीही गोष्ट ओरबाडून घेतली की घेणाऱ्यावरही ओरबाडले जाण्याची वेळ येते. आपण जे पेरतो तेच उगवते. धन्यवाद.